मित्रांनो नमस्कार. नगरपालिकेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये निवडणूक आयोग ज्या पद्धतीने वागत आहे, तर निवडणूक आयोग आहे की लहान लेकरांचा खेळ असं वाटावं, असे हे सगळे निर्णय आपल्यासमोर येत आहेत. यात आत्तापर्यंत अनेक वेळा राज्यामध्ये निवडणुका झाल्या, देशामध्ये निवडणुका झाल्या, परंतु अशा पद्धतीने निवडणुका ऐन तोंडावर पुढं ढकलण्याचा उद्योग निवडणूक आयोगाकडनं कधीच घडला नाही. हे आपण सगळ्यांनीच अनुभवलेलं आहे. असं हे पहिल्यांदाच घडत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातली जनतासुद्धा आश्चर्यचकित आहे की निवडणूक आयोग हे असं कसं करत आहे. परंतु महाराष्ट्राच्या जनतेने निवडणूक आयोग असेल, तत्सम संस्था असतील किंवा अगदी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टसुद्धा असेल, त्याबद्दल मागच्या काही वर्षातल्या अनुभवाच्या वरून, खास करून 2014च्या नंतरच्या अनुभवाच्या वरून हे पक्कं मनात धरून चाललं पाहिजे की आता निवडणूक आयोग असेल किंवा कोर्ट असतील, हे आता स्वतंत्र स्वायत्त संस्था राहिलेल्या नाही आहेत. या सत्ताधाऱ्यांच्या बटीक झालेल्या आहेत. सत्ताधारी ज्या पद्धतीने त्यांना सांगतील त्या पद्धतीनेच आदेश पुढं काढण्याचा अनुभव हा मागच्या अनेक वर्षात आपण घेतला. खास करून महाराष्ट्रामध्ये तरी शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी चोरली आणि त्या चोरीला ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने मान्यता दिली आणि कोर्टाने ज्या चोरीवरती कधीच निकाल न देता ही सगळी निवडणूक प्रक्रिया आणि पक्षाची वाटचाल पुढं चालू ठेवली, यावरून आपण या निष्कर्षाला आलं पाहिजे की आता देशामध्ये सत्ताधारी हाकतील, सत्ताधारी सांगतील त्याच पद्धतीने या सगळ्या संस्था चालणार आहेत. त्यामुळे कालच्या निर्णयाची आपल्या मनात राग जरी असेल, चीड जरी असेल, तर यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. देशामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा जसं सांगतील तसं ह्या संस्था वागतात आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस जसं सांगतील तशा ह्या संस्था वागतात. हे आता आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि हे सगळं केल्यानंतर परत देवेंद्र फडणवीस यांनी टी व्हीवर येऊन अतिशय काय म्हणतो त्याला काय निर्विकार चेहऱ्याने हे म्हणायचं की निवडणूक आयोगाला कायदा कळाला नाही, हा निर्णय आम्हाला मान्य नाही. म्हणजे ब्लंट फेस, निर्विकार चेहऱ्याने खोटं बोलण्यामध्ये त्यांना महारथ हासिल आहे. त्यांची बरोबरी त्या बाबतीत कोणीच करू शकत नाही. त्याच्यामुळे मी अनेक वेळा ते ज्यावेळेस येतात टी व्हीवरती किंवा मोबाईलच्या स्क्रीनवरती, तेव्हा सरळ पुढं सरकवतो. कारण जो माणूस म्हणजे माणसाचं कसं असतं की माणूस खरं बोलत असतो आणि त्यातनं आपल्याला खोटं शोधावं लागतं. पण या व्यक्तीच्या बाबतीत असं आहे की ही व्यक्ती खोटंच बोलते, त्यातनं आपल्याला खरं शोधावं लागतं आणि शोधून सुद्धा आपल्याला खरं सापडतच नाही. अशा माणसाच्या वरती तो काय म्हणाला हे बघण्यात वेळ वाया घालवण्यामध्ये काही अर्थ नसतो. म्हणून मी आपलं पुढं सरकून निघून जात असतो. अशी अनेक माणसं आहेत. लातूर जिल्ह्याच्या सुद्धा राजकारणामध्ये काही भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत की त्यांचं मी कधीच काही ऐकत नाही. कारण ते 100% निर्विकार चेहऱ्याने खोटं बोलत असतात. चेहऱ्यावरती हसू आणून सुद्धा खोटं बोलतात. हसत खोटं बोलणं असतं ना, अशा पद्धतीचा त्यांची कार्यपद्धती राहिलेली आहे किंवा अशा पद्धतीचं त्यांचं बोलणं राहिलेलं आहे. त्यामुळे ज्या माणसाच्या बोलण्यात सत्यतेचा लवलेशसुद्धा नसतो, अशा लोकांची बोलणी ऐकण्यामध्ये आपण वेळ वाया घालवण्याचं कारण नाही. तशाच पद्धतीचा हा निर्णय त्यांच्याच सांगण्यावरून घेतला गेल्यानंतर सुद्धा हे पुढं येऊन अतिशय निर्विकार चेहऱ्याने निवडणूक आयोगाला कायदा व्यवस्थित कळालेला नाही. आता हे निवडणूक आयोगाला कायदा शिकवणार का? आणि जर निवडणूक आयोग कायदा न कळण्या इतकं जर मूर्ख असेल, इतकं अज्ञानी असेल, तर त्या निवडणूक आयोगाला ठेवले कशासाठी? तुमचीच सत्ता आहे. निवडणूक आयोगाचे जे तत्सम अधिकारी आहेत की ज्यांना कायदाच कळत नाही, त्यांना ताबडतोबीनं राजीनामा द्यायला सांगा. तशी तुम्ही मागणी करा. मुख्यमंत्री म्हणून या राज्याचा तुम्ही ही मागणी करा केंद्र सरकारकडे की या निवडणूक आयोगाला आणि यातले जे कोणी अधिकारी आहेत ज्यांनी हा निर्णय घेतला आहे त्यांना कायदा कळत नाही आणि ताबडतोब यांना सेवेतनं मुक्त करावं किंवा यांना निलंबित करण्यात यावं, अशी मागणी तुम्ही करायला पाहिजे. ती मागणी तर तुम्ही करत नाही. फक्त येऊन मीडियासमोर सांगायचं की त्यांना कायद्याचा योग्य अर्थ कळाला नाही. अहो, ज्या लोकांना ज्या अधिकाऱ्यांना कायद्याचे अर्थ कळत नाही त्या अधिकाऱ्यांना ठेवता कशाला नोकरीवरती किंवा त्या तत्सम जबाबदारीवरती? पोरखेळ लावला आहे त्या लोकांनी राजकारणाचा आणि राजकीय कार्यकर्त्यांचा. आता हा जो काही निर्णय आलेला आहे त्या निर्णयामुळे निवडणुकीचं काय व्हायचं ते होईल, निवडणुकीचे निकाल काय लागायचे ते लागतील. पण जे कार्यकर्ते झटले, बेजार झाले, आर्थिकदृष्ट्या ज्यांनी आपली शक्ती पणाला लावली, ज्यांचे पैसे खर्च झाले, ज्यांची शक्ती खर्च झाली, ज्यांच्या भावना खर्च झाल्या, ज्यांची ऊर्जा खर्च झाली, त्याचं काय आहे? त्याला कोण उत्तर देणार? त्याला कोण जबाबदार आहे? आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्या कार्यकर्त्यांचा दोष काय? दोष जर कुणाचा असेल तर तुमच्या प्रक्रियेचा आहे. मग ते प्रशासन असेल, ते न्याय प्रक्रिया असेल, कुठल्याही प्रक्रियेमधल्या लोकांचा हा दोष आहे. या कार्यकर्त्यांचा, मग तो कार्यकर्ता कुठल्या का पक्षाचा असेना,
त्या पक्षाच्या कार्यकर्त्याचा काही दोष नाही. मी इथं ज्यावेळेस कार्यकर्त्याचा दोष नाही म्हणतो तेव्हा मी कुठल्याही एका विशिष्ट पक्षाच्या बाजूने बोलतोय असं नाही, तर राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या सगळे पक्षाचे सगळे कार्यकर्ते, या कार्यकर्त्यांचा दोष काय? आता निवडणूक पुढे ढकलली म्हणजे परत उसना अवसा आणून स्वतःला उभं करण्याचा धंदा त्यांना करावा लागणार आहे, आणि हे त्यांचा काहीही दोष नसताना त्यांना हे करावं लागणार, हे आपण लक्षात घ्या. त्यांच्यामुळे जर काही घडलं असतं, त्यांच्यापैकी कुणाची काही चूक असली असती तर मी समजू शकलो असतो, परंतु चूक ही तुमच्या प्रशासकीय व्यवस्थेची आहे, तुमच्या न्यायिक व्यवस्थेची आहे, आणि त्याची शिक्षा मात्र हे सगळ्या पक्षाचे सगळे कार्यकर्ते तिथं जे झटतायत, जे बेजार होत आहेत, ते विनाकारण त्याची शिक्षा भोगतायत. आणि याच्यामध्ये सरकारच्या सांगण्यावरती निवडणूक आयोग चालतंय हे म्हणण्याची पूर्ण संधी आहे, कारण तसा अनुभव आपण मागच्या काळामध्ये घेतलेला आहे. आपण काही मनाने बोलत नाही आहोत, राजकीय विरोध म्हणून आपण ही प्रतिक्रिया देत नाही आहोत, किंवा आपल्याला कुणाच्याबद्दल तरी आकस आहे, कुणाचा तरी राग आहे म्हणून हे बोलत नाही आहोत. तर मागच्या काही वर्षाच्या काळामधला जो आपण निवडणूक आयोगाचा अनुभव घेतलेला आहे, जसं की आत्ता मी म्हणालो आपल्याला शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये, त्या सगळ्या अनुभवांच्या नंतर निवडणूक आयोग हे सुद्धा करू शकतं हे न म्हणण्याचं काही कारणच नाही. आपण करूच शकतं. ते जर सगळं एवढं केलेलं आहे, लोकशाहीची थट्टा केली, पायदळी तुडवली लोकशाही, पक्षांतर बंदी कायद्याला काही अर्थच ठेवला नाही, तर तेवढं सगळं झाल्याच्या नंतर हेही निवडणूक आयोग करणार नाही कशावरून? करूच शकतं. आणि म्हणून महाविकास आघाडीचे सगळे लोक निवडणूक आयोगावरती आरोप करत आहेत की तुम्ही सत्ताधाऱ्याच्या म्हणण्यावर चालत जाऊन हा निर्णय घेतला आहे, आणि हे म्हणण्याची पूर्ण संधी आणि पूर्ण शंका मागच्या काही अनुभवावरून यासुद्धा प्रकरणामध्ये आहे. त्याच्यामुळे निवडणूक आयोग हा लहान लेकरांचा खेळ झाला आहे. लोकशाहीची निवडणूक आयोगाने थट्टा लावली आहे, आणि याचा जेवढा म्हणून आपण निषेध करावा तेवढा कमी आहे. माझं आता मतदारांना आव्हान आहे की ज्या ज्या ठिकाणी म्हणून अशा पद्धतीचं षडयंत्र रचलं गेलेलं आहे, त्या त्या ठिकाणी योग्य उत्तर देण्याची जबाबदारी आता तुमची आहे. आता हे पक्षापुरतं मर्यादित राहिलेलं नाही आहे. या देशाचे नाही, या राज्याचे आणि त्या शहराचे नागरिक म्हणून तुम्हाला निवडणूक आयोगाला स्पष्टपणाने सांगावं लागेल की आम्हाला हे तुमचं केलेलं पटलेलं नाही, आणि म्हणून आम्ही तुम्हाला शिक्षा देत आहोत, आणि शिक्षेखातर आम्ही हा निकाल तुमच्या हातामध्ये टेकवत आहोत की तुमचा आणि सत्ताधारी पक्षाचा ही हुकुमशाही, एककल्लीपणा आम्हाला मान्य नाही, आणि म्हणून हा निकाल आम्ही तुम्हाला एक निरोप म्हणून पोहोचवत आहोत, एक निषेध म्हणून पोहोचवत आहोत. अशा पद्धतीचा निकाल त्या त्या तत्सम सगळ्या शहरामध्ये जिथं जिथं म्हणून सगळ्या एवढ्या कष्टानंतर, मेहनतीनंतर निवडणूक आयोगाने निवडणुका पुढे ढकलल्या, त्या त्या प्रत्येक शहराच्या नागरिकाची आता ही जबाबदारी आहे, मतदाराची ही जबाबदारी आहे की निवडणूक आयोगाला स्पष्टपणाने हा संदेश निकालातनं देणे. कारण राजकारण्याला आणि ह्या लोकांना दुसरी कुठली भाषा कळत नाही. असं मीडियामध्ये कितीही बोलून उपयोग नाही. जर निकाल परत तसेच लागले तर हे लोक या निष्कर्षाला येतात की या जनतेला, या मतदाराला हे आम्ही जे काही करतो हे सगळं मान्य आहे. आणि तुम्हाला जर खरोखर हे मान्य नसेल तर पक्षीय सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून सत्ताधारी पक्षाला, निवडणूक आयोगाला स्पष्ट आणि सशक्त संदेश हा तुम्ही तुमच्या मतदानाच्या रूपाने दिला पाहिजे. कुठेही मी तुम्हाला भडकवायचा प्रयत्न करतो असं कृपया समजू नका. मी अगोदर या राज्याचा आणि देशाचा जबाबदार नागरिक आहे, आणि त्यानंतर एखाद्या राजकीय पक्षाची माझी बांधिलकी आहे. आणि आत्तापर्यंतच्या माझ्या सगळ्या लिखाणामधून आणि व्हिडिओजमधून तुम्हाला स्पष्टपणाने जाणवलं असेल की जे काही बोलतो ते हितामध्ये बोलतो, समाजाच्या हितामध्ये बोलतो, हे आपण लक्षात घ्या. त्यामुळे माझी तुम्हाला ही विनंती आहे की आता तुमची जबाबदारी आहे, मतदारांची जबाबदारी आहे की सत्ताधारी पक्षाला आणि निवडणूक आयोगाला हा स्पष्ट संदेश मतदानाच्या रूपाने आणि निकालाच्या रूपाने देणे, तुमचे हे निर्णय आम्हाला मान्य नाहीत. आणि ती संधी फक्त जिथं जिथं निवडणुका पुढे ढकलल्या तिथंच घेऊ नका, तर प्रत्येक शहरात जिथं आजसुद्धा मतदान आहे तिथं तुम्ही ही संधी ही नक्की घेतली पाहिजे, आणि या रूपाने तुम्ही तुमचा निषेध अतिशय सशक्तपणे निवडणूक आयोगाला आणि सत्ताधारी पक्षाला नोंदवला पाहिजे. धन्यवाद.